माननीय मुख्यमंत्री साहेब यांचं खूप आभार मानूशी वाटतात, कारण की त्यांनी विधान भवनामध्ये त्यांच्या तोंडून पहिल्यांदा असं उद्गार निघाले, पहिल्यांदा असं वाक्य निघालं की ते म्हणे की आपले सगळे आमदार माजले, असं त्यांच्या तोंडातून पहिल्यांदा वाक्य निघालं. मला खरंच मनापासून लय बरं वाटलं. चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे आणि माजल्याला माजलंच म्हटलं पाहिजे. म्हणून हे वाक्य मला पटलं, म्हणून मी त्यांचा आभार मानण्यासाठी आज इथं उभा आहे. मंडळामध्ये सांगितलं का नुसते पडळकरच नाही माजले किंवा त्या गटाचे आमदार नाही माजले, तर आपल्याला बाहेरून सगळे म्हणतात का सगळे आमदार माजले. एकच नंबर बोलले. तुमचं जितकं कौतिक करावं तितकं कमी, कारण की एवढले टघे तिथं जाऊन बसत्या आणि तिथं हाणामारी करत्या, एकामेकाच्या कुरघोड्या काढीत्या आणि तिथं आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावायचे दिले सोडून, आपल्या गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावायचे दिले सोडून, आणि तिथं जाऊन तुम्ही हाणामारी करताय. आणि तुम्ही जे बोलले ना मुख्यमंत्री साहेब का शेतकरी आपले आमदार माजलेत, एकच नंबर बोलले. सगळे माजले. ते टगे आहे ना, एवढेचे एवढे टगे माजले. कारण की आता उदाहरणार्थ सांगतो माजायचं, तुम्ही माजायचा विषय काढला म्हणून तुम्हाला सांगतो. आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे साहेब जंगली रमी पे आओ ना महाराज आमदार झाले, मंत्री झाले आणि जंगली रमी पण तिथे पण खेळायला गेले. म्हणजे यांच्याकडून काय आपण अपेक्षा ठेवली पाहिजे आता? अहो, जंगली रमीच्या नादामध्ये तुम्ही टाका ना कर्जमाफी करून शेतकऱ्याची, काय बिघडलंय तुम्हाला? आणि नसल तुमची नसल तुमचं कुणी ऐकत तर राजीनामा द्या. अहो, तुमच्याकडून काय आम्ही आदर्श घेतला पाहिजे? या तरुण पिढीनं, या तरुण शेतकऱ्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घेतला पाहिजे? जंगली रमी पे आओ ना महाराज. आत्ता परवाच्या दिवशी मुख्यमंत्री साहेब म्हटले नुसते पडळकरच नाही माजले किंवा त्या गटाचे नाही माजले किंवा ह्या गटाचे नाही माजले, सगळे आमदार माजले. एकदम बरोबर बोलले. माजलला माजलच म्हटलं पाहिजे, चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे आणि माजलला माजलही म्हटलं पाहिजे. काही चुकीचं का याच्यात काही चुकीचं वाटतं का? नाही वाटणार, कारण जे सत्य घटना आहे तेच बोलायचं आहे. आलं का तुमच्या लक्षात? आणि बसल्या बसल्या करून टाका ना जंगली रमी पे. त्या नादामध्ये मस्त मोबाईलमध्ये ते पत्ते तुम्ही लूट राहिले, इकडूनचं तिकडं तिकडूनचं इकडं. आम्ही तर पाहिलंय नाही, कधी खेळलंय नाही आणि कधी खेळणारही नाही. तेवढे तुमचे इतके पैसे नाही आमच्याकडे जंगली रमी पे आओ ना महाराज खेळायला. तुम्ही तर रमीच्या नादामध्ये खेळताय ना, म्हणा एकदा तोंडातून तर शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करायला तयारी. असं एकदम धाडकन निर्णय घ्या. मला माहिती तुम्ही एकदम खरवट आहे बोलायला आणि जिडले तिडं बोला त्या. तुम्ही एवढ्या पळे हा निर्णय घ्याच की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. काहीच बिघडलं नाही. बच्चू कडू पण तिकडून येऊच राहिले, त्याच्या आत तुम्ही तिकडं निर्णय करून द्या, होऊन गेली शेतकऱ्यांची कर्जमाफी. कारण हो आमदार साहेब, आम्ही तुमचा ते तुमचे स्टंट, ते तुमचे हिजड होमाले चाळे हे पाहासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं का? तुम्हाला काय फुकट नाही हो. तुम्हाला दर महिन्याला 3 लाख रुपये आम्हाला नका देऊ. सांगतो उदाहरणार्थ तुमच्या लक्षात राहत नाही, कारण की तुम्ही वाढवायचे याच्यात राहते बेतात. आता तुमच्या हातात चावे, त्याच्यामुळे तुम्ही काय काचाकच पैसे वाढवाल, कमी कराल, कमी नाही करते, वाढीत राहते. तुम्ही आता नंबर प्लेटायचं लपटे आणली, तुम्ही काय नाही आणतील. इकडून पैसा गोळा करायचा आणि या हातानं पैसा गोळा करायचा आणि त्या हातानं लाडकी बहिणीला वाटायचा. दर महिन्याला काहीतरी नवीन तुमचं राहतेच लोचे लापाचे. मुख्यमंत्री साहेब, नेमकं आमदाराला काही गारका बिरका येतो काय राऊंड? कुणी कॅन्टीनमध्ये जातं, बुक्कीट टेंगुळ आणतं, त्या कॅन्टीनवाल्याला मारितं. घरी असंच करतं का ते आमदार? बोका टाकला, कालवण चांगलं नाही लागलं, दिला बोका टाकून. घरी असेच वागत आहे का? मग आम्ही असंच करायचं का? रस्त्यात भ्रष्टाचार झाला, दिला बोका, आम्ही असंच करायचं का? काही कायदा नावाची गोष्ट आहे का नाही? त्यांना काही धाक दडपण आहे का नाही? उठायचं, बनेलो यायचं, दिला बोका टाकून, पडलं उतानं तडकते. ये ना उठायचं,
काही बोलायचं नाही तर रमीत खेळायची. तू पडळकर उठायचं काही बोलायचं. चांगलंय का होई? नेमकी तिथं जात्या काय का आम्हाला भांडणं करायला जात्या, तिथं भांडणं करायचं ना आम्हाला ऐकून करायची का? तुम्ही विकासासाठी तिथं गेले का नेमके भांडणं करायसाठी गेले? आमच्या तर काय मेंबऱ्या चाला ना तुमच्या का पाहून कट्टा आमचं मनोरंजन करायला गेले तिकडं तुम्ही. आम्ही पाकायचे जंगली रमी खेळतो. जंगली रमी पाहुणं महाराज. ती एक जात बुकी टेंगूळ. याच्यासाठी जात्या का तिकडं? त्या नादामध्ये तुम्ही बोला ना शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी. त्या मोबाईलच्या नादामध्ये तुम्ही करून टाका ना शेतकऱ्यांची कर्जमाफी. जे जंगली रमी खेळू राहिले ना तुम्ही महाराज, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. नाही तुम्हाला कोणी हल्ली दिला ना तर निघून या सिन्नरला, काय अडचण नाही. तुमचा आम्ही तो हुंबाला पाहू, हिजड हुंबाला. हिजड हुंबाला पायासाठी गेले का तुम्ही तिथं? तुम्ही जायचं, तुम्हाला मानपान, तुम्हाला काय फ्री नाही हो. तुम्हाला डिझेल फ्री आहे, गाड्या फ्री आहे, हिंडणं फ्री आहे, विमानं फ्री आहे, हेलिकॉप्टर फ्री आहे. वरून आमच्याच बोकांडी बसा ते. या बसा बोकांडी आमच्या. आम्हाला कमी पडली होती बोकांडी घ्यायला, औषध दुकानदार कमी पडली, खतावाले कमी पडले. अजून वेगवेगळे आहेच ना आमच्याकडं, कोण नाही. आम्हाला लय जण बोकांडी घ्यायला लागत. त्याच्यात तुम्ही आणखीन, तुम्ही तर एकदम स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व तुमचं. तुमच्याकडून आम्हाला लय अपेक्षा आहे, पण ही अशी भांगार अपेक्षा नव्हती बरं का. जंगली रमी प्याव ना महाराज, खेळो जंगली रमी. तुम्ही कसं काय खेळायला भिडले ते? हे धंदे चालू केले का आता? जंगली रमी प्याव ना महाराज आणि खेळो. अहो कृषी मंत्री साहेब तुम्ही, हे आपल्यासारखेचे हे कामं नाही ते जंगली रमी. तुम्ही कृषी मंत्री साहेब, तुम्ही शेतकऱ्याचं पोर आहे. लय लांब नाही सिन्नर, आम्हाला जागीचे. आणि तुम्ही खुशाल जंगली रमी खेळू राहिले साहेब. तुम्ही एकदम स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व आहे. आणि त्या जंगली रमीच्या नावामध्ये एकदा शेवटचं सांगते, एकदा जंगली रमी खेळा तुम्ही, तुम्हाला आवड आहे ना खेळा. पण त्या जंगली रमीच्या खेळायच्या नादामध्ये ना एकदा म्हणा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली म्हणून. मी घोषणा करतो का शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली, त्या नादात म्हणा. नाही तुमचं कोणी ऐकलं ना, बिनधास्त राजीनामा देऊन टाका आणि घरी निघून या. शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेते. आलं का तुमच्या लक्षात? अधिकचं काही बोलत नाही, जास्त काही तुमचा वेळ खात नाही. एवढंच बोलतो, इथं थांबतो. जय शिवराय.